सांबर ही अशी डिश आहे, की जर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट असेल म्हणजे इडली किंवा डोसा, तर प्रत्येकाच्या घरी हमखास होते. तर नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूयात सांबर कसा बनवायचा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा आपण डाळ शिजवून घेऊयात. त्यासाठी मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकले आणि 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुतलेली टाकते. तर मी शक्यतो मूग डाळीचं सांबर बनवते. त्यामुळे काय होतं, पित्त पण होत नाही. तर ही 1 वाटी मूग डाळीसाठी 1 ग्लास पाणी पुरेसं राहतं. तर इथे कुकरला झाकण लावून आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतोय. डाळ शिजेपर्यंत भाज्या कट करून घ्यायच्या. मी शक्यतो भोपळा, शेवग्याच्या शेंगा टाकते सांबरमध्ये. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता. इथे आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे. आता याला आपण बारीक करून घेऊयात. तर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. डाळ जितके बारीक करू तितके सांबरमध्ये एकजीव होते. तर इथे आपली डाळ पण व्यवस्थित बारीक झाली आहे. आता सांबरमध्ये जो मसाला आपण वापरणार आहोत तो बनवून घेऊयात. त्यासाठी मी ते पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा काळे मिरे, 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 4 लाल मिरच्या, 1 चमचा धने आणि थोडेसे खोबरे टाकले. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. साधारण हा मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. हा मसाला सांबरमध्ये टाकल्यामुळे काय होतं, सांबर आणखीनच चवदार लागते. तर इथे पाहू शकता तुम्ही आपला मसाला चांगला परतलेला आहे. आता याला आपण थंड करण्यासाठी 4-5 मिनिट ठेवून देऊयात. इथे आपला मसाला थंड झालेला आहे. तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हा पूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मी छोटा चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी हळद टाकली. हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपला हा मसाला रेडी आहे. जसे आपण बाकीचे मसाले स्टोअर करतो ना, तसंच हा मसाला स्टोअर करू शकता आणि बाकीच्या भाज्यांना पण वापरू शकता. इथे मी लोखंडी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 स्पून तेल टाकले. त्याच्यामध्ये 1 स्पून मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 स्पून जिरे टाकलेलं आहे. हे दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. तो थोडासा लसूण टाकायचा. हे सगळं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक उभा चिरून ठेवलेला कांदा टाकला आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा. कांदा थोडा परतल्यानंतर आपण इथे कट केलेला हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा हा चांगला परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेऊयात. तर इथे मी भोपळा टाकलेला आहे. तो भोपळा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण आता हा लाल भोपळा टाकतोय. तर लाल भोपळा शरीरासाठी पण पौष्टिक असतो. त्यामुळे शक्यतो सांबरमध्ये टाकायचा. त्याने सांबरची चव पण आणखी चांगली लागते. तर हा साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता इथे आपला भोपळा चांगला परतलेला आहे. याच्यामध्ये इथे मी उकडून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेत. शेवग्याच्या शेंगा शक्यतो उकडून टाकायच्या. त्यामुळे काय होतं, सांबरमध्ये त्या कच्च्या राहत नाही. तर हे साधारण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. आता शेंगा पण चांगल्या परतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. तो पण साधारण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा. आता आपल्या सर्व भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. तर आपण मसाले टाकून घेऊयात. इथे मी थोडीशी हळद टाकली आहे. आपण जो बनवून ठेवलेला मसाला होता ना, तर तो मसाला टाकते. ते मी 2 चमचे तो मसाला टाकला आहे आणि जो बाजारामध्ये सांबर मसाला भेटतो ना, तो 1 चमचा टाकला आहे आणि 1 चमचा कश्मीरी मिरची टाकली. तर हे मसाले पण चांगले एकजीव करून घ्यायचे. तर साधारण 1 ते 2 मिनिट हे हलवून घ्यायचं. आता इथे कढईमध्ये जे बारीक करून ठेवलेली डाळ होती, ती डाळ टाकली आहे. तर हे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे जसं आपल्याला पाणी लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता इथे मला आणखी पाण्याची गरज वाटते कारण हे घट्ट आहे. तर मी आणखी पाणी टाकलं याच्यामध्ये. आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकले. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. जरी पहिल्यांदा आपल्याला सांबार थोडंसं पातळ वाटत असेल, तरी ज्यावेळेस त्याला उकळी येते, त्यावेळेस ते घट्ट होतं. तर इथे पाहू शकता चांगली उकळी यायला लागलेली आहे. इथे मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आहे. हे साधारण आपल्याला मंद आचेवरती 7 ते 8 मिनिट उकळी येऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.